ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಬಸವಣ್ಣನೆ ತಾಯಿ, ಬಸವಣ್ಣನೆ ತಂದೆ, ಬಸವಣ್ಣನೆ ಪರಮಬಂಧು ಎನಗೆ ವಸುಧೀಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟ ಗುರು ಬಸವಣ್ಣನಯ್ಯ. लिंगायत सेवा संघ संचलित ही अनुभव मंडप लाईव्ह या उपक्रमाकरिता मी हनुमंतप्पा शंके आजचे अनुभव मंडप सत्रासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. ऑनलाईन असलेल्या सर्व शरण बांधवांना माझा शरणार्थी. आज आपण अल्लामा प्रभुदेवांच्या काही वचनावरती प्रकाश टाकणार आहोत. अल्लामा प्रभुदेवांचे वचन खूप परिणामकारक व खूपच गहन वचने होती, गूढ वचने होती. त्यांना कन्नडमध्ये बेडगिने वचन असे म्हणत. त्या वचनावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. पहिल्यांदा एक वचन घेतो. वचन कन्नडमध्ये असेल, त्यानंतर मराठीमध्ये त्याचा अनुवाद करून सांगण्यात येईल. वचन अशा प्रकारे आहे. सती भक्ते आदडे ಹೊಲೆಗಂಜ ಲಾಗದು, ಪತಿ ಭಕ್ತನಾದೊಡೆ ಕುಲಕಂಜಲಾಗದು. ಸತಿಪತಿ ಎಂಬ ಅಂಗಸುಖ ಹಿಂಗಿ, ಲಿಂಗವೇ ಪತಿಯಾದ ಬಳಿಕ ಸತಿಗೆ ಪತಿಯುಂಟೆ, ಪತಿಗೆ ಸತಿಯುಂಟೆ, पालुंडू मेलुंबरे गुहेश्वरा. मराठीमध्ये हे वचन अशा प्रकारे आहे. सती भक्त होता सुतक भेद नाही, पती भक्त होता कुलभेद नाही. सतीपतीमधील देहसुख नष्ट होता, लिंगच पती होता, सतीला दुसरा पती असे, पतीला दुसरा सती असे. लिंग सुख दूध पिले सम गुहेश्वरा. अशा प्रकारे सतीपतींच्या एक देहोपासनेविषयी ते सांगतात. अल्लामा प्रभुदेव या वचनामध्ये काय सांगतात पहा. सती भक्त होता सुतक भेद नाही, पती भक्त होता कुलभेद नाही. सतीपती मधील देह सुख नष्ट होता, लिंगच पती होता, सतीला दुसरा पती असे का, आणि पतीला दुसरी सती असे का. लिंग सुख दूध पिल्या सम पहा गुहेश्वरा. म्हणजे सती आणि पती यांच्यामधील भेद केव्हा नष्ट होते. सतीला पती हाच ईश्वर आणि पतीला सती हीच जीवनभर साथी. या दोघांच्या विचारामध्ये एक वाक्यता आल्यानंतर हे दोघेही एकसम झाले. या दोघांमधील भेद नष्ट झाले. मग दोघांमधील देह सुख नष्ट होता, लिंगच पती होता, सतीला दुसरा पती असे का. इष्टलिंग हे मानव आणि इष्टलिंग या दोघांना सतीपती असे संबोधले आहे. अल्लामा प्रभुदेव खूप चांगलं उदाहरण देतात. जसं पत्नीला पती हा ईश्वर असतो, त्याला सोडून जर ती परपुरुषाकडे पाहिली असता तो व्याभिचार होतो. त्या प्रकारे अल्लामा प्रभुदेव म्हणतात की आपल्याला एकदा आपल्या हृदयावरती इष्टलिंग जर दिले तर आपण त्या इष्टलिंगाशी सतीपती भावनेने राहिले पाहिजे. इष्टलिंग सोडून आपण दुसऱ्या भक्तीची आकांक्षाही मनात आणू नये. त्याकरिता एक जीव होणे आवश्यक आहे.
असे या वचनातून अलम प्रभुदेव आपल्याला सतीपतीच्या संबंधातून अंगलिंगाचे संबंध सांगतात. आता पुढील एक वचन पाहूया. अलम प्रभुदेवांचेच वचन आहे, क्रियाचार पाहिजे. ಹೊಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕಟ್ಟೊಗರದ ಮೊಟ್ಟೆಯ ಕಟ್ಟಿದರೇನು ಹಸಿವು ಹೋವುದೇ, ಅಂಗದ ಮೇಲೆ ಲಿಂಗ ಸ್ವಾಯತ್ತವಾದರೇನು ಭಕ್ತನಾಗಬಲ್ಲನೆ, ಇಟ್ಟ ಕಲ್ಲು ಮೇಳೆಯ ಮೇಲೆ ಸಿಕ್ಕದಡೆ ಆ ಕಲ್ಲು ಲಿಂಗವೇ, ಆ ಮೇಳೆ ಭಕ್ತನೇ, ಇಟ್ಟಾತ ಗುರುವೇ, ಇಂತಪ್ಪವರ कंडडे नाचुवनय्या गुहेश्वरा. या वचनामध्ये खूप मोठा गर्भित अर्थ आहे. या वचनाचं सार असे म्हणतात की माणसाला क्रियाचार पाहिजे. काय म्हणतात ते, जसं पोटावर शिदोरी बांधल्याने भूक भागेल का, अंगावर लिंग घातल्याने भक्त होईल का, ठेवलेल्या दगडावर पाऊस पडला तर तो दगड लिंग, तो पाऊस भक्त आणि दगड ठेवणारा गुरु होईल का, अशांना पाहून लाजतो गुहेश्वर. अलम प्रभुदेवांनी किती मोठा प्रश्न विचारलेला आहे, यामध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे. अलम प्रभुदेव म्हणतात, पोटावर शिदोरी बांधल्याने भूक भागेल का. आपण आपल्या कायकाला जात असताना जर घरातून जेवणासाठी आपण शिदोरी बांधून घेऊन गेली, दिवसभर काम करते वेळेस आपण नुसतेच पोटावरती शिदोरी बांधून राहिलो तर आपली भूक भागेल का, नाही. त्याकरिता ती शिदोरी सोडून ते अन्न आपण ग्रहण केले पाहिजे, तेव्हा आपल्या पोटातील भुकेचे शमन होते. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न विचारतात, अंगावर लिंग घातल्याने भक्त होईल का. आपण नुसतेच अंगावर लिंग धारण करून, रुद्राक्षाच्या माळा धारण करून आपल्याला भक्त होता येईल का, तर नाही. पुढे म्हणतात, ठेवलेल्या दगडावर पाऊस पडला तर तो दगड लिंग होईल का, व तो पाऊस भक्त होईल का, आणि तो दगड ठेवणारा गुरु होईल का, अशांना पाहून लाजतो गुहेश्वर. यामध्ये खूपच मोठा अर्थ दडलेला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या वचनामध्ये खूप गूढ अर्थ आणि खूप मोठे प्रश्न अलम प्रभुदेवांनी विचारतात. क्रियाचार नसेल तर आपली भक्ती ही निरर्थक आहे, आपण केलेली साधना ही निरर्थक आहे. त्याकरिता पोटावर शिदोरी बांधल्याने जसे भूक मिटत नाही, तसे अंगावर नुसते लिंग बांधल्याने आपली भक्ती ही साध्य होणार नाही, आपण भक्त म्हणून घेऊ शकत नाही. समजा शेतामध्ये असं कुठेही उघड्यावर एखादे दगड ठेवले, त्यावरती पाऊस पडला तर तो दगड लिंग होणार नाही व तो पाऊस भक्त म्हणून घेणार नाही, आणि ते दगड ठेवणारा हा गुरु होऊ शकत नाही. जर अशी भक्ती समाजामध्ये होत असेल तर ती ईश्वराला कदापि मान्य होणार नाही. काही घडलेल्या गोष्टीवरती अलम प्रभुदेवांनी चिंतन केलेले आहे व त्यांनी चिंतन करूनच अशा वचनांची त्यांनी रचना केलेली आहे. नुसतेच अंगावरती लिंग बांधल्याने तो माणूस भक्त होऊ शकत नाही. त्याचे उदाहरण सांगताना ते म्हणतात, ठेवलेल्या दगडावर पाणी पडल्याने तो दगड लिंग होऊ शकत नाही, आणि पडणारे पाणी ते भक्त होऊ शकत नाही, आणि ठेवणारा व्यक्ती तो गुरु होऊ शकत नाही. त्याकरिता क्रियाचार पाहिजे. जो इष्टलिंग दीक्षा देतो, जो मार्गदर्शन करतो, जो आपल्याला लिंगमार्ग दाखवतो, धर्ममार्ग दाखवतो, त्या व्यक्तीमध्ये सुद्धा क्रियाचार पाहिजे. त्याने मार्गदर्शन करताना त्याच्या आचरणाबद्दल गांभीर्य सांगितले पाहिजे, तेव्हाच तो गुरु ठरतो.
आणि त्या गुरुने दिलेले इष्टलिंग धारण करणारा हा खरा भक्त ठरतो, व ती त्याची भक्ती खरी ठरते. अन्यथा हे सर्व व्यर्थ आहे. त्याकरिता क्रियाचार महत्वाचा आहे. ते सांगणारा मार्गदर्शक सुद्धा तितकाच आपल्याला महत्वाचा आहे. हे आजच्या मार्गदर्शकांनी सुद्धा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेणाऱ्या भक्तांनी, शरणांनी सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. एक एक वचनेही आपल्याला अमृतासम आहेत. फक्त त्या वचनांचा अर्थ आपण समजून घेतले पाहिजे व त्या वचनावरती आपण चिंतन केले पाहिजे, हे महत्वाचे आहे. अलम प्रभुदेव आपल्याला खूप गंभीरपणे एक एक वचने सांगितलेले आहेत त्यांनी. पुढे आता अलम प्रभुदेवांचेच एक वचन आपण पाहणार आहोत. त्या वचनामध्ये अस्तित्व आपले कसे असावे हे अलम प्रभुदेवांनी सांगितलेले आहे. अस्तित्वाबद्दल अलम प्रभुदेवांनी खूप चांगलं एक वचन लिहिलेलं आहे. अस्तित्व मग ते माणसांचं असो, पशुपक्ष्यांचं असो, झाडवेलींचं असो, ते अस्तित्व मनमोहक अस्तित्व असले पाहिजे, चिरकाल टिकणारे अस्तित्व असले पाहिजे. त्याकरिता त्यांनी एक वचन लिहिलेलं आहे. ते वचन आपल्याला सांगतो. कन्नडमधील वचन आहे. बिरुगाळी भीशी मरिವಂತ ಸುಳಿಯದೆ ತಂಗಾಳಿ ಪರಿಮಳ ದೊಡ್ಡ ಗುಡಿ ಸುಳಿವಂತೆಯೇ ಸುಳಿಯಬೇಕು, ಸುಳಿದಡೆ ನೆಟ್ಟಗೆ ಜಂಗಮನಾಗಿ ಸುಳಿಯಬೇಕು, ನಿಂದರೆ ನೇವಗ್ಗೆ ಭಕ್ತನಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕು, ಸುಳಿದ ಜಂಗಮನಾಗಲರಿಯದ ನಿಂದು ಭಕ್ತನಾಗಲರಿಯದು, ಉಭಯ ಭ್ರಷ್ಟರ ನೆನೆನೆಂಬ गुहेश्वरा. झाडे मोडण्यासारखा वारा न वाहता गार सुगंधी होऊन वारा वाहिला पाहिजे. फिरायचे तर वैराग्य जंगम होऊन फिरावे, थांबायचे तर एकनिष्ठ भक्त होऊन राहावे, चरजंगम न होता स्थिर भक्त न होता उभय शिवपथ भ्रष्ट झाले पहा गुहेश्वरा. यामध्ये अलम प्रभुदेवांनी गुरु, भक्त, शरण या सर्वांसाठी एक अस्तित्व आपले कसे असावे त्याकरिता या वचनामध्ये सुंदर असे मार्गदर्शन केलेले आहेत. ते म्हणतात, वारा सुद्धा कसा असावा तर झाडे मोडण्यासारखा वारा न वाहावा, तर तो वारा मंद सुगंध गार होऊन वारा वाहिला पाहिजे. तो वारा हा सर्वांना आल्हाददायक असतो, सुखदायक असतो. पण तोच वारा जर पिसाट वाहू लागला, वादळाच्या रूपाने जर आला, तर निसर्गामध्ये खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. पशुपक्ष्यांना, मानवांना त्याचं नुकसान होऊ शकतो. त्याच वाऱ्याने जर मंद वाहायला सुरू केले, सुगंधितपणे वाहायला सुरू केले, तर तो सगळ्यांना आल्हाददायक वाटतो. तसेच मानवांना सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे, फिरायचे असेल तर वैराग्य जंगम होऊन फिरावे. म्हणजे आपले आचरण हे समाजामध्ये सर्वांना समाधानकारक त्रास न देणारे, आपण फिरत असताना सुद्धा आपला सहवास लोकांना हवासा वाटला पाहिजे, असे आपले समाजातील अस्तित्व असले पाहिजे. ना की लोकांना आपल्याला पाहिल्यानंतर भीती वाटली नाही पाहिजे, आपल्याला पाहिल्यानंतर त्यांना राग आला नाही पाहिजे, आपल्याला पाहिल्यानंतर लोक नाराज झाले नाही पाहिजे. असे अस्तित्व आपल्याला काही कामाचे नाही. तर पुढे जाऊन म्हणतात, थांबायचे तर एकनिष्ठ भक्त होऊन राहावे, चरजंगम न होता स्थिर भक्त न होता
उभय शिव पथभ्रष्ट झाले पहा गुहेश्वरा. चरजंगम न होता, स्थिर भक्त न होता आपण जर फिरायला लागलो तर असे शिवपथावर भ्रष्ट ठरतात. असे ईश्वराला कदापि मान्य होत नाहीत. आपला सहवास हा चंदनासारखा असला पाहिजे. चंदनाचे झाड नष्ट झाल्यानंतर सुद्धा सुगंधित होऊन लोकांच्या माथ्यावरती असतो. तसं आपलं जीवन हे चंदनासम झाले पाहिजे, असे अलम प्रभुदेव या वचनामध्ये आपल्याला सांगू इच्छितात. पुढे चालून आपल्याला अलम प्रभुदेवाचे अजून एक वचन पाहायचे आहे. त्या वचनामध्ये त्यांनी अचल मनाचा निजस्वरूपी कसा असावा त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. कन्नडमध्ये वचन असे आहे. मनव निಲ್ಲಿಸಿ ಬಲ್ಲಾತನಿಗೆ ನಿಜದ ಬದುಕು ಸುತ್ತಿ ಸುತ್ತಿ ಬಂದಡಿ ಲಕ್ಷ ಗಂಗೆ ಮಿಂದಡಿಲ್ಲ ತುಟ್ಟ ತುದಿಯ ಮೇಲುಗಿರಿಯ ಮೆಟ್ಟಿ ಕೂಗಿದಡಿಲ್ಲ ನಿತ್ಯ ನೇಮದಿಂದ ತನುವ ಮುಟ್ಟಿಕೊಂಡಡಿಲ್ಲ ನೀಚಕ್ಕೆ ನಿಚ್ಚ ನೆನೆವ ಮನವ ಅದಂದಿಗೆ ಅತ್ತಲಿತ್ತ ಹರಿವ ಮನವ चित्तदल्ली निಲ್ಲಿಸಬಲ್ಲಡೆ बच्च बरिय बेळगु गुहेश्वर लिंगವು. मराठीमध्ये हे वचन असे आहे. भ्रमण केल्याने मिळत नाही, लक्ष गंगा स्नानाने मिळत नाही, पर्वतावरून हका मारूनही मिळत नाही, नित्य नेम व्रताने देह स्पर्शित नाही, नित्य शुद्ध मनाच्या स्मरणाने चंचल मनास स्थिर केल्याने गुहेश्वर लिंगाचं परमप्रकाश दर्शन घडते. ईश्वराला आपण प्राप्त करून घ्यायचे असेल, ईश्वराचे जर निज स्वरूप आपल्याला पाहायचे असेल तर त्याकरिता त्यांनी मार्ग सांगितलेला आहे. अलम प्रभुदेव म्हणतात, आपण भ्रमण करूनही आपल्याला मिळत नाही. ईश्वराला शोधण्यासाठी आपण कित्येक तीर्थक्षेत्र नाही ते सांगितलेले मंदिरे, पर्वतरांगा धुंडाळून आपल्याला ईश्वर मिळणार नाही. तसं धुंडाळून काही आपल्याला उपयोग होणार नाही. लक्ष गंगा स्नानानेही मिळत नाही. काही जण म्हणतात ईश्वर प्राप्त करण्यासाठी अमुक नदीमध्ये स्नान केल्याने आपली पापे धुवून जातात व आपल्याला ईश्वर दर्शन होते. तर तसेही होणार नाही. नित्य नेम व्रताने देह स्पर्शित नाही. आता खूप जण असे आहेत की ते नियमाने खूप तटस्थ असतात, व्रत त्यांचे खूप कडक असते. नित्य नेम व्रताने देह स्पर्शित नाही. असे व्रत करून शरीराला त्रास देऊन, मनाला त्रास देऊन आपल्याला ईश्वर कदापि मिळणार नाही. तर नित्य शुद्ध मनाच्या स्मरणाने चंचल मनास स्थिर केल्याने गुहेश्वर लिंगात परमप्रकाश दर्शन घडते. ईश्वर आपल्याला कसे मिळतो, आपल्याला ईश्वराचे दर्शन कसे होईल, आपल्याला निजस्वरूप कसे मिळेल, मनाला शांती कशी लाभेल, त्याकरिता काय करावे. तर काय म्हणतात अलम प्रभुदेव, नित्य शुद्ध मनाच्या स्मरणाने चंचल मनास स्थिर केल्याने गुहेश्वर लिंगास परमप्रकाश दर्शन घडते. आपण कुठलेही अवडंबर, भक्ती अवडंबर न करता, कुठलाही व्रतनियम न करता, शरीराला न दुखवता, नित्य शुद्ध मनाने आपल्या मनामध्ये कुठलाही असा वाईट भाव न ठेवता एकदम पवित्र शुद्ध अशा मनाने आपण नित्य स्मरण करावे. आणि ते नित्य स्मरण करत असताना आपल्या चंचल अशा मनास स्थिर करणे आवश्यक आहे. आपण भक्ती करायला बसल्यानंतर, ईश्वर दर्शन करायला बसल्यानंतर आपले मन हे शून्य झाले पाहिजे.
आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये कुठलेही भाव यायला नको आहे, कुठलेही विचार आपल्या चित्तामध्ये असायला नको आहेत. तेव्हा आपल्याला ईश्वराचे परमप्रकाश दर्शन घडणे हे स्वाभाविक आहे आणि ते सहज आपल्याला घडेल. पण त्याकरिता आपल्याला आपल्या मनास स्थिर करणे आवश्यक आहे. आपल्या चंचल अशा मनामध्ये कुठलेही भाव न ठेवता ईश्वराचे आपण स्मरण केले असता आपल्याला परमप्रकाश दर्शन घडणे हे अवघड नाही. आपण अशा प्रकारे ईश्वराचे निजस्वरूप दर्शन आपण सहजरित्या करू शकतो. अशा प्रकारे मग प्रभुदेव आपल्याला या वचनामधून मार्गदर्शन करतात. ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग हा खूप सोपा आहे, फक्त आपण त्याला जाणून घेणे आवश्यक आहे. वचन साहित्यामध्ये या सर्व गोष्टींचं आपल्याला दर्शन घडेल. त्यामध्ये आचरणाबद्दल आपल्याला माहिती मिळेल, ईश्वर दर्शनाबद्दल मिळेल, समाजामध्ये आपण वावरताना कोणत्या गोष्टींचं ध्यान ठेवलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, याविषयी सुद्धा आपल्याला वचन साहित्यामध्ये अनमोल असं मार्गदर्शन बसवादी शरणांनी, महात्मा बसवण्णांनी लिहून ठेवलेले आहे. त्याकरिता वचन साहित्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे व आपण सर्वांनी भविष्यामध्ये वचन साहित्याचा अभ्यास करून शरण मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. एवढे बोलून मी आजचे अनुभव मंडप सदर इथे संपले असे जाहीर करतो. सर्व शरण बांधवांना माझा पुनश्च एकदा शरणो शरणार्थ. शरणार्थ